जय शिवराय मित्रांनो सन 2025-26 या वर्षाकरता नाविन्यपूर्ण योजना अर्थात गाई म्हशी शेळी मेंढी कुक्कुटपालन अशा विविध बाबीसाठी अनुदान देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। 3 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीमध्ये हा अर्ज भरवून घेतले जात आहे। याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली की याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या बाबीसाठी काय काय अनुदान दिले जातं, याच्या अंतर्गत अटी शर्ती पात्रतेचे निकष काय, कागदपत्र काय लागतात याबद्दल विचारणा केली। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याच अंतर्गत अनुदान दिल्या जाणाऱ्या शेळी मेंढी गट वाटप योजनेसाठी कागदपत्र काय लागतात, अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत, अनुदान कोणत्या प्रवर्गासाठी किती दिलं जातं, एकूण अनुदान किती दिलं जातं या सर्वांबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना अशा 2 प्रवर्गामध्ये ही योजना राबवली जाते आणि याच्याच मध्ये शेळी मेंढीचा 10 शेळी 1 बोकड आणि 10 मेंढी 1 नर मेंढा अशा स्वरूपामध्ये याच्या अंतर्गत शेळी गटाचं वाटप केलं जातं। अर्ज भरताना आपल्याला त्या स्वरूपामध्ये त्याची निवड करावी लागते। मित्रांनो याच्या अंतर्गत लाभार्थी पात्रतेचे निकष याच्यात सर्वात आपण जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांची 1 हेक्टर पर्यंतची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत प्राधान्य दिलं जातं। त्याच्यानंतर अल्प भूधारक शेतकरी 1 ते 2 हेक्टर पर्यंतची जमीन असलेले शेतकरी, याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगार, आता ज्या लाभार्थ्यांची ज्या सुशिक्षित बेरोजगारांची स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंद झालेली आहे असे लाभार्थी, महिला बचत गटातील लाभार्थी अशा प्रकारे यांना प्राधान्य दिलं जातं। आणि याच्यानंतर जे काही उर्वरित लाभार्थी असतील अशा लाभार्थ्याला याच्यामध्ये लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार लाभ दिला जातो। याच्यामध्ये ओपन प्रवर्ग असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल या सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना या प्राधान्यक्रमाने लाभ दिला जातो। याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जनरल, याच्यामध्ये जनरल मध्ये ओपन ओबीसी हा सर्व प्रवर्ग जनरल मध्ये येतो। अशा 3 प्रवर्गांतर्गत याच्यामध्ये विभागणी केली गेलेली आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला 1 अनुदान आणि ओपन प्रवर्गातील लाभार्थ्याला 1 अनुदान। ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% पर्यंत, तर एससी आणि एसटी अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी याच्या अंतर्गत जवळजवळ 75% पर्यंत अनुदान दिलं जातं। मित्रांनो अनुदान देत असताना शेळी गटाची जी किंमत आहे त्याच्यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी ज्या शेळ्या आहेत त्या शेळीची किंमत प्रति शेळी 8,000 रुपये असणार आहे आणि अन्य ज्या काही स्थानिक प्रजातीच्या शेळी असतील या शेळीची किंमत 6,000 रुपये प्रति शेळी अशी असणार आहे। बोकडामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर उस्मानाबादी संगमनेरी जे बोकड असेल त्याची किंमत 10,000 आणि अन्य स्थानिक जातीच्या ज्या प्रजाती असतील याच्या बोकडाची किंमत असणार आहे 8,000। अशा प्रकारे 10 शेळी आणि 1 बोकड याच्यासाठीचा जो खर्च असणार आहे या खर्चामध्ये आपण जर पाहिलं तर 1,03,545 रुपये एवढी उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीसाठीची किंमत असणार आहे आणि 78,231 रुपये हे अन्य स्थानिक जातीसाठी असणार आहे। आता याच्यामध्ये मेंढ्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जे काही मांडग्याळ प्रजातीचे मेंढ्या असतील याची किंमत 10,000 रुपये आणि जे काही दखनी किंवा अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या असतील याची किंमत 8,000 रुपये। नरमेंढा मांड्याळचा जे असेल त्याच्यामध्ये 12,000 रुपये आणि इतर जे काही दखनी किंवा स्थानिक प्रजातीचे मेंढे असतील नरमेंढे त्याची किंमत 10,000 रुपये। अशा प्रकारे जे काही मांडग्याळ जातीसाठीचे जे मेंढे असतील 10 मेंढ्या 1 नरमेंढा याची किंमत असणार आहे 1,28,850 रुपये आणि अन्य स्थानिक प्रजातीचे दखनी जे काही मेंढ्या आणि मेंढ्या असतील याची किंमत असणार आहे 1,03,545 रुपये। आता याच्यामध्ये अनुदानामध्ये आपण जर पाहिलं तर शेळी गटाचं जे अनुदान असणार आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला 51,773 रुपये हे उस्मानाबादी संगमनेरी शेळी घेण्यासाठी दिले जातात, तर अन्य स्थानिक जातीच्या शेळीसाठी 39,116 रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं जातं। आता याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे लाभार्थी असतील यांना उस्मानाबादी शेळी संगमनेरी शेळीसाठी 77,659 रुपये अर्थात 75% अनुदान दिलं जातं आणि ज्या अन्य स्थानिक जातीच्या शेळ्या असतील याच्यासाठी जवळजवळ 58,673 रुपयाचं अनुदान दिलं जातं। मेंढी गटामध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाला जे काही मांडग्याळ जातीच्या मेंढ्या असतील याच्यासाठी 64,425 रुपये आणि इतर स्थानिक जातीच्या मेंढ्यांसाठी 51,773 रुपये। तर अनुसूचित जाती जमातीचे जे लाभार्थी असतील यांना मांडग्याळ जातीच्या मेंढ्यासाठी 96,638 रुपये, तर इतर स्थानिक जातीचे जे काही मेंढ्या असतील याच्यासाठी 77,659 रुपये अशा प्रकारचं हे अनुदान 75% रूपामध्ये दिलं जातं। म्हणजे एससी एसटी प्रवर्गासाठी 75% आणि ओपन प्रवर्गासाठी ओबीसी प्रवर्गासाठी 50% अनुदान याच्या अंतर्गत दिलं जातं। मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आवश्यक असणारी कागदपत्र
या कागदपत्रामध्ये लाभार्थ्याच्या फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, अर्थात याच्यामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी असणार आहे. 7/12 याच्यामध्ये कंपल्सरी लागणार आहे. जे काही कुटुंबाची माहिती आपण अर्ज करताना भरू, त्या अर्ज भरत असताना कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरती जमीन असावी. कारण आपण जर शेळी मेंढी पालन करत असाल तर आपल्याकडे जमिनीची उपलब्धता त्या मेंढ्या ठेवण्यासाठी, शेळ्या ठेवण्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचं 7/12 आणि 8 हे कंपल्सरी याच्याकडे जोडावं लागतं. आपल्या नावावरती जर जमीन नसेल तर कुटुंबातील त्या लाभार्थ्याची माहिती अर्जावरती भरून त्याचं एक त्या ठिकाणी आपल्याला स्वयंघोषणापत्र जोडावं लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर रहिवासी प्रमाणपत्र हे देखील याच्यामध्ये कंपल्सरी लागणार आहे. बँकेच्या डिटेल आपण अर्ज भरताना ज्या देणार आहोत त्या बँकेचं पासबुक लागणार आहे. रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्याची नावं आपल्याला अर्ज भरताना भरावे लागतील. याच्यामध्ये एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे. त्याच्यामध्ये कुटुंबाचं प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याबाबतचं. 7/12 मध्ये लाभार्थ्याचं नाव नसल्यास कुटुंबाचं संमतीपत्र आणि दुसऱ्याची जर जमीन भाडे तत्वावरती केलेली असेल तर त्याचा करारनामा जोडावा लागणार आहे. याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील आपण असाल तर अर्ज भरताना आपण जर त्याची निवड केलेली असेल तर दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र लागणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत जर आपण अर्ज भरण्यासाठी प्रवर्ग निवडलेला असेल तर अनुसूचित जाती जमातीचं जे काही प्रमाणपत्र असेल, जातीचा दाखला, तो आपल्याला लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त बचत गटाचे सदस्य असतील तर त्याची बँक खात्याच्या पासबुकची पहिली प्रत लागणार आहे. जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. शैक्षणिक पात्रता आपण जी भरलेली असेल त्याचं एक कागदपत्र लागणार आहे. याच्यामध्ये बरेच जण सुशिक्षित बेरोजगार गटामध्ये भरतात. तर तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार म्हणून भरला असेल तर स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीचं जे काही प्रमाणपत्र असेल, नोंदणी कार्डची सत्यप्रत, ती जोडावी लागणार आहे. आणि शेळी मेंढीसाठी जे काही प्रशिक्षण घेतलेलं असेल त्याला प्राधान्य दिलं जातं. तर त्या प्रमाणपत्राची जी काही प्रत असेल ती प्रत सुद्धा या ठिकाणी जोडावी लागते. तर अशा प्रकारची जी ही कागदपत्र आहेत, ही कागदपत्र आपल्याला ज्यावेळेस कागदपत्र अपलोड करावी लागतील त्यावेळेस कागदपत्र द्यायची असतात. आता अर्ज भरताना कुठलीही कागदपत्र लागत नाहीत. अर्ज भरताना फक्त तुम्हाला लाभार्थ्याचा फोटो आणि लाभार्थ्याची सही आणि आपली जी काही माहिती आहे, जसे की तुम्ही जातीचा दाखला जोडणार असाल तर त्याचा नंबर असेल, तुमचा दारिद्र्य रेषेखालीचा नंबर असेल, रेशन कार्ड नंबर असेल, असे नंबर फक्त याच्यामध्ये लागतात. ज्यावेळेस तुमची निवड होईल आणि कागदपत्र अपलोड करावे सांगितले जातील त्यावेळेस तुम्हाला ती कागदपत्र द्यावी लागतात. त्याच्यामुळे आता सध्या कागदपत्राच्या काही भानगडी नाहीत. फक्त लागणारी कागदपत्र आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये कुटुंबामध्ये लाभार्थ्याला एकाच व्यक्तीला लाभ ही अट आहे. त्याच्यामुळे रेशन कार्ड याच्या अंतर्गत कंपल्सरी आहे. आणि अशा प्रकारच्या या अटी, शर्ती, पात्रता आणि अनुदानासह ही शेळी मेंढी गट वाटप योजना राबवली जाते. याच्यासाठी आपण अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर वरती सजेशन मध्ये पाहू शकता. आणि याच्याच अंतर्गत इतर जे काही योजना राबवल्या जात आहेत, जसं की गाई म्हशी गट वाटप असेल, कुक्कुटपालन असेल किंवा गावरान तलंग असतील, याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखीन काही जर प्रश्न असतील, इतर जर काही कमेंट असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.